नमस्कार. परवाला मी वाराणसी येऊन परतलो आहे आणि त्या संदर्भातलं थोडंसं आपल्याशी बोलावं म्हणून हा व्हिडिओ करतो आहे. 10 जानेवारीला वाराणसीमधील पुण्यश्लोक महाराणी मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला मणिकर्णिका घाट हा बुलडोजर लावून आणि मशिनरी सगळ्या लावून पाडण्यात आला. सुरुवातीला तर याचा आपण सर्वांनी निषेध केलाच पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रभर याचा निषेध झाला पाहिजे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जेव्हा पत्रकारांनी विचारलं त्यावेळेला ते म्हणाले की ते सगळे सोशल मीडियावरचे व्हिडिओ जे आहेत ते AI प्रमोटेड आहेत. मला ज्या वेळेला ही बातमी कळाली त्यावेळेला मी त्या ठिकाणी प्रत्यक्ष गेलो. आपल्याला तो व्हिडिओ पण टाकला होता फेसबुकवर आणि ते सगळं आपल्या डोळ्यांनी बघितलं. प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त आणि त्या मणिकर्णिका घाटाला संपूर्णपणानं निळे सगळे पत्रे लावून तो जो पाडलेला भाग आहे तो बंदिस्त करण्याचा प्रयत्न सरकारकडून प्रशासनाकडून झालेला होता. त्या ठिकाणी पत्रकारांना जाणं अलाउड नव्हतं. आम्ही बोटीच्या मार्गानं त्या ठिकाणी पोहोचलो. अनेक कार्यकर्त्यांना तिकडे येऊ दिलं नाही, परंतु आम्ही काही मोजकेच लोक नजर चुकून त्या ठिकाणी गेलो आणि ते सगळं जवळून बघितलं. प्रचंड दुःखद आहे ते सगळं. खरं तर मोदी सरकारला काशीचं नेमकं काय करायचं आहे हेच कळायला मार्ग नाही. म्हणजे हे मी बोलत नाही, काशीमधले सुद्धा सामान्य लोक हेच बोलत आहेत. किंवा विकासाच्या यांच्या कल्पना तरी काही आहेत. म्हणजे आपली आई लुगड्यावर असते, त्या लुगड्यामध्येच तिचं एक सौंदर्य आहे, लुगड्यामध्येच तिची परंपरा दडलेली आहे, लुगड्यामध्येच आपल्याला आपल्या आईला पाहणं अधिक आवडतं. परंतु मोदी सरकार आता तिला जीन्सची पॅन्ट घालायला भाग पाडत आहेत. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया तेथील नागरिकांनी व्यक्त केलेल्या आहेत. अनेक घाट त्या ठिकाणी आहेत. होळकरांनी, भोसल्यांनी, शिंद्यांनी, पवारांनी, त्याचबरोबर पंजाबमधल्या, राजस्थानमधल्या, इवन कर्नाटकामधल्या सुद्धा राजांनी त्या ठिकाणी घाट बांधलेले आहेत. कारण आपल्या भारताचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आत्मा म्हणून वाराणसी, काशी किंवा त्यालाच बनारस पण म्हणतात, या शहराची ओळख आहे. ती ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न जणू काही हे सरकार करतंय की काय असं तिथं गेल्यानंतर आम्हाला जाणवलं. एकूण तिथे 80 घाट होते. 80 घाट का वाराणसी असं म्हटलं जात होतं. तिच्यानंतर 4 घाट नव्यानं बांधण्यात आले. त्यातला शेवटचा जो घाट होता खिडकी घाट म्हणून, तर तो नामशेष करण्यात आला आणि त्या ठिकाणी मोदी घाट करण्यात आला. म्हणजे थोडक्यात असं की त्या ठिकाणी अध्यात्मापेक्षाही, त्या ठिकाणी धर्मभावनेपेक्षाही व्यापाराची भूमिका अधिक दिसते. लोकांनी पिकनिकसाठी तिथं यावं. खरं तर मणिकर्णिका घाटाचं आता नेमकं यांना काय करायचं आम्हाला कळत नाही. कारण मणिकर्णिका घाटाच्या एका बाजूला सातत्यानं त्या ठिकाणी अंत्यविधी होतात. त्या ठिकाणी सातत्यानं दहन होतं, चिता पेटलेली असते. एक भाग आहे त्याच्या बाजूला मणी होती. मणी म्हणजे अशी गोलाकार वास्तू जी अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेली होती, ती सगळी नामशेष करण्यात आलेली आहे. त्यातल्या ज्या मूर्त्या होत्या, अहिल्यादेवींची मूर्ती होती, गंगा मातेची मूर्ती होती, त्या सगळ्या मूर्त्यांची तोडफोड झालेली आहे आणि त्या सगळ्या छिन्नविच्छिन्न अवस्थेमध्ये त्या ठिकाणी पडलेल्या आपण पाहिल्या नव्हे, त्याची विटंबना होताना आपण आपल्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. कोणता विकास हे करू इच्छितात कळायला मार्ग नाही. कारण काशी शहर हे शांत लोकांचं, संयमी लोकांचं आणि आपल्याच मस्तीत जगणाऱ्या लोकांचं शहर आहे. तर तिथे प्रचंड विकासाच्या नावाने गदारोळ सुरू आहे. लोकांना विश्वासात घेतलेलं नाही आहे. उलट जे लोक तिथे जाऊन मणिकर्णिका घाटाची पाहणी करीत होते अशा 8 लोकांच्यावरती FIR फाडण्यात आले. दडपशाही करून हे लोक धर्मवादी राजकारण करू पाहतात. हिंदूंच्यावरती आक्रमण आहेत.
अहिल्यादेवींच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या आणि संबंध भारताच्या अस्मितेवरच यांनी घाला घातलेला आहे. आणि आपण मात्र ज्या गंभीरपणानं हे बघायला पाहिजे, ज्या गंभीरपणानं याच्या प्रतिक्रिया द्यायला पाहिजेत, तेवढ्या आपण प्रतिक्रिया देत नाही आहोत, असं माझं नम्रपणानं म्हणणं आहे. बांधवांनो, केवळ घाट पाडले जातात असं नाही, तर शंकराचार्यांनीच म्हटलं की 150 मंदिरं पाडली गेलेली आहेत. गल्ली बोळांचं काशी आहे. तिथल्या अनेक गल्ल्या मोठ्या करण्याच्या निमित्तानं तिथली बाजारपेठ सगळी उठून टाकली जाते. आणि जणू काही काशीला आता नवा शालू नेसवण्याचा हा प्रयत्न आहे. जे लोक पिढ्यानपिढ्या तिथे राहतात, आध्यात्मिक परंपरा जपतात, अशा लोकांना कुठेही सरकारनं विश्वासात घेतलेलं नाही. प्रशासनाला ज्या वेळेला विचारण्यात आलं त्यावेळेला आमच्याकडून हे चुकून झालं, मणिकर्णिका घाट आमच्याकडून चुकून पाडला गेला, अशा पद्धतीचे थातुरमातुर उत्तरं प्रशासन देतंय. अशा वेळेला आपण काय करायला पाहिजे? कारण अहिल्यादेवी होळकरांनी सन 1771 हा घाट बांधला होता. त्या ठिकाणी होळकरांनी बांधलेला आणखी एक घाट आहे. वेगवेगळ्या राजवाड्यांनी, महाराष्ट्रासहित वेगवेगळ्या राज्यातील राजांनी त्या ठिकाणी घाट बांधलेले आहेत. प्रत्येकाला या आध्यात्मिक शहरामध्ये स्वतःची सेवा देण्याचा प्रयत्न करायचा होता आणि त्यानिमित्तानं त्यांनी त्या ठिकाणी स्थापत्य उभं केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. अहिल्यादेवींचा घाट पाडला, त्याच्या अवतीभोवतीचे घाट आणखी कुठले पाडलेले आम्हाला बघण्यात आले नाहीत. केवळ मणिकर्णिका घाट पाडला आणि अतिशय अमानुष पद्धतीनं बुलडोजर चालून त्यांनी तो घाट पाडला आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतोय की राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण अहिल्यादेवी होळकर ही महाराष्ट्राची आणि भारताची एक आध्यात्मिक अस्मिता आहे असं मी मानतो. आज तुम्ही बघता की तो घाट पाडल्यानंतर सुद्धा सातत्यानं हिंदुत्वाचे झेंडे घेऊन मिरवणारी भाजप असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, किंवा आपल्या इथं सातत्यानं परंपरावादी असण्याचं महत्त्व सांगणारे संभाजी भिडे असतील, हे सगळे गबगार आहेत. कोणीही बोलायला तयार नाही. हिंदुत्ववादी भाषा करणारी माणसं आज अशी बिळात का लपून बसली, असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतोय. अशा वेळेला आपण काय करायला पाहिजे? आता मला जे वाटलं ते मी केलं. आम्ही नांदेडमध्ये आंदोलन केलं आणि त्याचबरोबर मी लगेचच या मणिकर्णिका घाटावरती पोचलो. त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहिलं. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये याच्या प्रतिक्रिया उमटायला पाहिजेत. महाराष्ट्राच्या अहिल्यादेवी होळकर या भूमिकन्या आहेत, त्या आपल्या अस्मितेचा विषय आहेत आणि केवळ त्या घाटाचीच अवहेलना झालेली नाही आहे, तर त्या मणीमध्ये जी अहिल्यादेवींची मूर्ती होती तिचीसुद्धा विटंबना झालेली आपण आपल्या डोळ्यांनी बघितलेली आहे. आणि त्यामुळं सरकार कुणाचं जरी असलं तरी आपल्या अस्मितेला छेडछाड करणाऱ्याला आम्ही सोडणार नाही, असा संदेश भक्कमपणानं महाराष्ट्रातून जायला पाहिजे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपण जिथे राहता त्या ठिकाणी जर तहसील असेल तर तहसीलदाराला निवेदन द्या. धरणे धरता येत असतील तर धरणे धरा. जिल्हाधिकाऱ्याला निवेदन द्या, तिथेही धरणे धरता आली तर धरणे धरा. त्याचबरोबर आपण सामूहिकपणाने एक प्रतिक्रिया देऊ शकतो. पंतप्रधान कार्यालयाला महाराष्ट्रातून 1,00,000 पत्र जातील निषेधाची, आणि त्याचा जो काही आशय आहे, त्या पत्राचा जो काही आशय असेल तोही मी माझ्या फेसबुकवर इथेच टाकणार आहे. त्यामुळे मला आपल्याला सगळ्यांना विनंती करायची आहे की हे प्रकरण इतकं सहजपणाने घेऊ नका. बुलडोजर दूर कुठेतरी चालतंय असं वाटत असलं तरी ते कधी आपल्या घरापर्यंत येईल सांगता येत नाही. कारण बुलडोजर चालवणारी मानसिकता घातक आहे आणि ती शासन प्रशासनाची जर झाली तर देश अस्ताव्यस्त व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळं आपण शांततामय पद्धतीनं लोकशाही मार्गानं याचा तीव्र निषेध करू शकतो. म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्यांना, अहिल्यादेवीवर प्रेम करणाऱ्या सगळ्या प्रबुद्ध लोकांना मी या ठिकाणी आवाहन करतोय की आपण पोस्टकार्डावरती मी जो आशय तुम्हाला देणार आहे तो आशय त्या ठिकाणी लिहायचा आहे. हातानं लिहिला चालेल, टाईप केलं तर चालेल, आणि ते पत्र आपण पंतप्रधान कार्यालयाला टाकावं. पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता मी देईन आणि त्या पत्राचा काय आशय आहे, मायना काय असलं पाहिजे ते पण मी फेसबुकवर टाकणार आहे. मला असं वाटतं की याचा जेवढा आपण निषेध करावा तेवढा कमी आहे. आपण तो निषेध केलाच पाहिजे.
आपण सगळे होळकरांच्यावरती आणि त्यातही पुण्यश्लोक महाराणी मातोश्री अहिल्यादेवी होळकरांच्यावरती प्रेम करतो, त्यांचा आपण वारसा सांगतो आणि तो वारसा जर कुणी बुलडोझर लावून पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण गप्प बसणं हे आपल्या परंपरेला धरून नाही. त्यामुळं अशा गोष्टींचा राग आला पाहिजे आणि तो राग आपल्याला व्यक्त पण करता आला पाहिजे. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.